आपण वनटक्स पाटांचं शिवण पाहणार आहोत आणि आता सुरुवात केली आपण बाहीपासून. बाहीच्या अगोदर सर्वात खालची पट्टी जी आहे ती फोल्ड करून घेतोय आणि सरळ बारीक टीप मारून घ्यायची. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक मारा. नंतर पुढचे 2 पार्ट घेतले, त्यावर जसा आपला टक्स होता तसा टक्स आखून घेतलाय आपण, जो काही आहे तो. त्यात 1 इंच आणि सरळ तिरकस अशी रेषा मारून घ्यायची. फक्त घाई करायची नाहीये टीप मारताना. घाई म्हणजे गोलव्यामध्ये वगैरे टीप ओढायची नाहीये, जशी की दाखवली जाते. जर असं वाटलं की उभार कमी आलेला आहे, तर मात्र आणखीन थोडासा कपडा घेऊन तुम्ही टीप मारू शकता, जसं की दाखवलं जातंय. आणि असा दोन्हीही पार्टला आपण याच पद्धतीने टिपा मारून घेणार आहोत. अशी टीप मारून झाल्यानंतर काही काही वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की अरे जेवढी चेस्ट आहे तेवढा तर उभार आलेला नाहीये, मग काय करायला पाहिजे? मग आणखीन थोडासा तिरकस कपडा घ्यायचा. जसं दाखवलं जातंय तसं आणखीन थोडीशी एक्स्ट्रा टिप मारायची. म्हणजे आणखीन म्हणजे अशी काही खूप अर्धा इंचवर वगैरे मारायची नाहीये. जस्ट पाव इंचवर ही टिप मारली तरी तुमचं काम होणार आहे. आणि अशा पद्धतीने आपले पुढचे पार्ट आपण रेडी करून घेतोय. पुढचे पार्ट रेडी करून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पाठीमागचे पण टक्स अशाच पद्धतीने द्यायचे, तर मग मात्र तुम्ही पाठीचे टक्स सुद्धा त्याच पद्धतीने आखून घ्यायचे. आता आपले पुढचे टक्स जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत आणि हे अशा पद्धतीने तुमचे पुढचे टक्स रेडी. आपण एक डबल टिप मारून घेतली त्यावर आणि आता बघूया की हा छान उभार याला आलेला आहे. जर तुम्हाला वाटलं की उभार कमी वाटतोय, तर तुम्ही मशिनीची जी साईड असते त्यावर थोडंसं प्रेस करून त्याला व्यवस्थित लुक आणू शकता. फक्त दोघं टक्स जे आहेत ते 4-4 असतील तर 4-4, 4.25 असतील तर 4.25 असेच घ्यायचे. खूप जास्त नाही, खूप कमी नाही. आणि तसंच एकदा पुन्हा पाठीचा टक्स सुद्धा आपण देऊन घेऊया. पाठीचा टक्स देण्यासाठी सुद्धा घाई करायची नाही, गोलव्यात बिलकुल काढायचं नाही, सरळ तिरकस. आणि अशा पद्धतीने पाठीचा टक्स देऊन रेडी झालेला आहे. आता जो पाठीचा भाग झालेला आहे तो आणि जो पुढचा तयार झालेला आहे तो, त्यांना दोघांना आपण हातात घेऊया. अगोदर काच आणि बटनपट्टी जी आहे, तत्पूर्वी काय होतं की काही लोकांना असं शिवल्यानंतर ना पुढच्या काच बटन पट्टीचा भाग मोठा वाटायला लागतो, म्हणून असा अर्धा इंचचा कट करून घ्या, जर तुम्हाला वाटलं तर. असं नाही की प्रत्येकाने कापलं पाहिजे. आणि हा ब्लाउज पीस कमी होता, त्यामुळे याचे भरपूर छोट्या छोट्या पट्ट्या निघालेल्या त्या आपण जॉईन करून घेऊया. शक्यतो ना ब्लाउज पीस मागवतानाच थोडासा मोठा मागून घ्यायचा, म्हणजे जास्त पट्ट्यांचे तुकडे होत नाहीत. ऍक्च्युली दोरा कच्चा आलेला आहे, त्यामुळे तो तात्काळ तुटतोय आणि म्हणून थोडस लेट होतंय. साधारण 20 मिनिटात हे ब्लाउज रेडी झालं पाहिजे, खूप वेळ लागत नाही. माझा जो डावा हात आहे तो त्या साईडला ठेवला आणि माझा जो उजवा हात आहे त्याला आपण वरून पट्टी ठेवली. वरून पट्टी ठेवून अशी टीप मारून घेतली, दाबटीप देऊन घेतलीये. साधारण 2 इंचची असायला पाहिजे ही पट्टी. जास्त नसली तरी चालते, पण 2 इंचची तरी असायलाच पाहिजे. आणि मग फोल्ड करा. दाखविलेल्या पद्धतीने फोल्ड करून पुन्हा एकदा टीप मारा. दुसरी बाजूची पण पट्टी तशाच पद्धतीने फोल्ड करा.
फक्त एकाची पट्टी होती ती एक्स्ट्रा तयार होते आणि एकाची पट्टी जी आहे डाव्या हाताची ती एक्स्ट्रा तयार होते. उजव्या हाताची पट्टी पूर्णपणे आतमध्ये जाते. जसं की आता हे उजवं रेडी झालंय. जेवढे दोरे दिसतील ना तेवढे तुम्ही आतमध्ये करा. आणि आता हा उजव्याची पट्टी जी आहे त्याची फिनिशिंग व्यवस्थित न आल्यामुळे आपण हे उसवून घेतोय आणि पुन्हा एकदा त्याला टीप घेऊया पूर्णपणे आतमध्ये. दोरात तुटत असल्यामुळे आपल्या त्याची फिनिशिंग चुकते. अन्यथा सरळ आणि अशी फिनिशिंग द्यायला काही वेळ लागत नाही. थोडस ओढून घ्या, प्रेस करा. सरळ दुसरी टीप द्या. अशा पद्धतीने याच्या टिपा मारून झाल्यावर आपण दुसरा पार्ट पण घेणार आहोत. आणि दुसरी पट्टी मात्र अशी डबल फोल्ड म्हणजे अर्धा इंच बाहेर अशी दाखवायची आहे. अर्धा इंच बाहेर अशी दाखवली आपण. आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. पण कसे जोडायचे शोल्डर? तर हा पार्ट पाठीचा उलटा, तयार केलेला पार्ट शिदा असं ठेवा. शोल्डर कापताना थोडस कमी जास्त झालेलं आहे तर आपण त्याला फिनिशिंग टीप देऊ शकतो. आणि याला मी सरळ टीप मारून घेतलीये. लक्ष देऊन बघा. आधी शिदी, नंतर पलटी करून अर्धा इंचवर, पहिली पाव इंचवर. आणि आता पुन्हा एकदा अर्धा इंचवर टीप मारली म्हणजे टोटली पहिला पाव आणि दुसरा अर्धा, म्हणजे टोटल मापामध्ये अर्धा पावणा इंच कमी होतं. आणि मग त्याला बाही लावली जाते. अशी टीप मारल्यानंतर कधीही शोल्डर जे आहे ते आपले उतरत नसतात. पण पहिली टीप मात्र अर्धा इंचवर घेऊ नका. पहिली पाव इंच म्हणजे खूप कमी कपडा, आणि नंतर दुसरी जी टीप असेल ती अर्धा इंच अशी टीप घ्या. अशा पद्धतीने रेडी झाल्यानंतर पुढचा खोल भाग घेऊन बाही जोडा. जसे की आपण बाहीला टीप मारून घेतलेली ते अतिशय परफेक्ट बाही बसलेली आहे, ना उरली आहे ना कमी पडली आहे. याच पद्धतीने आपण दुसरी बाही पण लावू. फक्त टीप मारताना ही काळजी घ्या की पहिली टीप जिथे आली तिथेच दुसरी टीप येऊ द्या. जर ती चुकली तर अशा पद्धतीने चून पडू शकते. आता पहिला खोल भाग जो आहे तो हा. पुढचा खोल भाग पुढच्या बाहीला लावा. पट्टी वाळूनच घेतली पाहिजे असं काही नाही. जस्ट आपण सुरुवात म्हणून केलेलं आहे. तुम्ही वाळायला पाहिजे असं नाही. स्टेप बाय स्टेप करू शकता. आणि आपण हा खोल भाग घेऊन टीप मारायला सुरुवात करणार आहोत. परत ओढायचं काम नाहीये, बिलकुल ओढायचं नाहीये आणि जोडायचंय. अशा पद्धतीने बाही लावून घेतलेली आहे. आणि परत एकदा त्याला 1 इंचवर टीप द्यायची. तुम्ही हात शिलाई करू शकता. मी 5 नंबरची टीप देणार आहे.
म्हणजे मग हातशिलाई पण आपल्याला करता येते. आणि असं छान बाही लावून ब्लाऊज आपलं रेडी झालंय. मग आता त्या पट्ट्या आहेत तेवढ्या जोडून घ्या. जमलं तर गळपट्टी आणि पाटपट्टी, पोटपट्टी अशा सगळ्या पट्ट्या आपल्याला रेडी करायच्या आहेत त्याच पॅटर्न मधून. आणि अशा पद्धतीने आपण ह्या पट्ट्या एकामेकाला जोडून घेतलेल्या आहेत. आता जोडून झालेल्या पट्ट्याच आपण काय करणार आहे, पुन्हा एकदा एक पाठीला, एक गळपट्टीला आणि एक पुढच्या जेवढ्या सरळ असतील ना, आता एक पाटपट्टीला लावायला सुरुवात केली. साधारण 1.5 इंच हाईटची आहे. भरपूर त्याचे बारीक बारीक तुकडे झालेले होते, आपण सगळे जॉईन करून घेतले. पहिली टीप देताना अगदी सरळ 1/2 इंचवर द्यायची आणि 1/2 इंचवर टीप देऊन झाल्यानंतर पट्टी फोल्ड केल्यावर आपण पुन्हा डापटीप देणार आहोत. दाखवलेल्या पद्धतीने परत त्याला सरळ एक डापटीप द्या. दोन्ही पट्ट्यांना हात लावून प्रेस करून व्यवस्थित डापटीप द्या. धागा आपला संपलाय. आपण बॉबिन केस भरून घेत आहोत आणि दाखवलेल्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा डापटीप द्यायला सुरुवात केलेली आहे. डापटीप देऊन झालेली आपली. त्याच्या बाजूची बारीक पट्टी पण फोल्ड करा. हातशिलाई करण्यासाठी 5 नंबरची टीप मारून घ्या. शक्यतो हातशिलाई करावी. जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मोठी टीप पण मारून घेऊ शकता. तसेच पुढची पट्टी करण्या अगोदर दोन्हीही पार्ट चेक करा. उरलेल्या कपड्याच्या ठिकाणी खून करा आणि तिथूनच पट्टी लावायला सुरुवात करा, म्हणजे पार्ट खालीवर होणार नाहीत. आणि याच कंडिशन मध्ये बगल पण चेक करायची की बगल पण व्यवस्थित जॉईंट झाली आहे की नाही. या साईडला कॉर्नरला संपत आलं की पट्टी फोल्ड करा. जसं की दाखविलंय तसं पट्टी फोल्ड करा. उलट्या दिशेने डापटीप द्या. डापटीप देऊन झाल्यानंतर आतमध्ये फोल्ड करा. जसं पाटपट्टी आपण फोल्ड केली होती तसंच पूर्ण आतमध्ये फोल्ड. 5 नंबरची टीप द्या. अशा 2 पट्ट्या आपल्या रेडी करायच्या आहेत. पुढची आणि मागची सेम माप घेऊन टाकायची आहेत. जशी आपली एक पट्टी लावून झाली की माप घेऊन टाकायचं, म्हणजे खालीवर पट्टी होणार नाही. नवीन शिकाऊ जर असाल तर तसे चान्सेस खूप असतात. माझं खूप व्हायचं. मग मी पट्टी उसवून परत ते रिटर्न करायची. त्यापेक्षा आपण असं केलेलं खूप चांगलं. आणि बघा आता दोन्ही पार्ट आपले एकदम ऍक्युरेट सेम आलेले. उरलेला कापड आपण कापून टाकला आणि शिद्यावर टीप देऊन घेतली. अशी दोन्हीही पार्टला शिद्यावर टीप देऊन झाल्यानंतर फिनिशिंग करून घ्या. फिनिशिंग केल्यानंतर उलटा करा. उलटा केल्यानंतर एक अर्धा इंचवर आपण ही टीप देऊ शकतो. आणि नंतर आपली राहिली आहे महत्वाचं म्हणजे गळपट्टी. आपण शिदं करून घेतलंय आणि आता गळ्याला सेप देतोय. जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घेतलाय. गळपट्टीसाठी ज्या काही पट्ट्या जोडून घेतलेल्या होत्या त्याला पुन्हा एकदा लांब पट्टीमध्ये कन्वर्ट करतोय. लांब पट्टी झाल्यानंतर आपण पायपिंग अशी पद्धत शिकणार आहोत की तिला तुम्हाला खूप काही कष्ट घ्यावं लागणार नाही. पट्टी लावायला सुरुवात केली शिद्यावर.
लावताना एवढीच काळजी घ्यायची आहे, इकडनं फोल्ड आणि तिकडनं फोल्ड दोघीकडून फोल्ड करून घ्या. आता मात्र अशी हाफ फोल्ड करा आणि विदाऊट कॉर्नरला, म्हणजे जिथे जॉईंट आहे तिथे नाही, त्याच्या विरुद्ध दिशेला आतमध्ये फोल्ड करून दाखविलेल्या पद्धतीने टीप मारा. आणि परत एकदा त्या फोल्ड केलेल्या भागाला फक्त हात आतमध्ये हाफ फोल्ड करा, जसं दाखवलं जाते तसं, आणि बरोबर आपली पायपिंग जी ती बाहेर निघणार आहे. थोडासा शोल्डर कडचा कपडा ओढायचा आहे, बस. तुम्हाला काहीच करायचं नाहीये आणि पायपिंग रेडी होणार आहे. अशा पद्धतीने आपण इतक्या इझी याच्यात पायपिंग शिकून घेतली. खूप कमी कपड्यात पण पायपिंग बनली आणि पायपिंग करताना खूप कष्ट पण होत नाही. पहिली टीप अर्धा इंच वर, दुसरी टीप कॉर्नर वर आणि तिसरी टीप दोन जॉईंटच्या मध्यभागी अशी दिलेली आहे. गळा जरी छोटा दिसत असला तरी तो नंतर पसरत असतो आणि व्यवस्थित फिनिशिंग त्याला नंतर येते. आपण फिटिंग टिप बघितली आणि फिटिंग टिप मध्ये 4 इंच एक्स्ट्रा उरलेले टेप लावून मोजल्यानंतर 4 इंचच इकडे जो आहे 2 इंच कन्वर्ट झालं समजा, आणि मध्ये टाकलंय आपण